हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक, जवान, जवानी वाहन चालक आणि चपरासी या संवर्गातील पदभरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज स्वीकारण्यात येत आहे या ॲडव्हर्टाईजविषयी विद्यार्थी मित्रांनो माहिती आपल्याला घ्यायची आहेत। यामध्ये आपण डिटेल ॲडव्हर्टाईज बघणार आहोत। जागा किती आहे, शैक्षणिक अर्हता काय आहेत, अभ्यासक्रम काय आहेत, तसेच अर्ज कसा आपण सादर करायचा हे सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सर्वप्रथम चॅनलवर जर आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर लक्षात घ्या, ही जी पदसंख्या आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुख्यत्वे राज्यस्तरीय संवर्गातील जी पदे आहेत त्यामध्ये सुरुवातीला आहे लघु लेखक निम्नश्रेणी यासाठी एकूण 5 जागा आहेत। त्यानंतर लघु टंकलेखक याकरिता एकूण 18 जागा आहेत। त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क याकरिता 568 जागा आहेत। त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याकरिता एकूण 73 जागा आहेत। त्यासोबत जिल्हास्तरीय संवर्गातील जी पदे आहेत म्हणजे चपरासी याकरिता विद्यार्थी मित्रांनो एकूण 53 जागा आहेत। आणि परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो असणार आहे 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो परीक्षा घेतली जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे वेतन श्रेणी तुम्हाला किती भेटेल। तर लक्षात घ्या, लघुलेखक निम्न श्रेणी याकरिता S15 हा तुमचा वेतन मॅट्रिक्स आहे। यामध्ये 41,800 बेसिक ते 1,32,300 पर्यंत तुमचं बेसिक वाढत जाईल। त्यानंतर लघु टंकलेखक याकरिता 25,500 इतकं तुमचं बेसिक राहील। त्यानंतर जवान याकरिता 21,700। आता हे जे बेसिक आहेत ना हा तुमचा पगार नसतो। बेसिकवर तुम्हाला महागाई भत्ता, त्यानंतर घरभाडे हे सगळं भेटतं आणि तुमचा पगार यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो 1.5 पट जास्त असतो। त्यानंतर जवानी वाहन चालक याकरिता 21,700 बेसिक आहेत। चपरासी याकरिता 15,000 इतकं तुमचं बेसिक सॅलरी आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता आपल्याला बघायचे आहेत। लघुलेखक याकरिता विद्यार्थी मित्रांनो माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। त्यानंतर लघुलेखनाचा गती 100 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखनाचा गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे प्रशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आपल्याकडे असले पाहिजे। त्यानंतर लघु टंकलेखक याकरिता माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण, लेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट पाहिजे, मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे प्रशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे। जवान राज्य उत्पादन शुल्क याकरिता माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आपण। जवान वाहन चालक याकरिता इयत्ता 7वी उत्तीर्ण पाहिजे। वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, म्हणजे जे LMV आहे त्याचं ॲटलिस्ट तुमच्याकडे लायसन्स पाहिजे। चपरासी या पदाकरिता तुमच्याकडे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे। आता जी शारीरिक पात्रता आहे ती कोणासाठी, तर जवान राज्य उत्पादन शुल्क जो आहे त्यांकरिता आहे। पुरुष उमेदवाराकरिता हाईट 165 सेंटीमीटर पाहिजे अनुवानी। छाती जी आहेत न फुगवता 79 सेंटीमीटर आणि छाती फुगवल्यानंतर ॲटलिस्ट 5 सेंटीमीटर प्रसरण झाला पाहिजे। वजनाची कुठलीही अट नाही। महिलांसाठी हाईट आहे 160 सेंटीमीटर आणि वजन 50 किलोग्रॅम इतकं असलं पाहिजे। त्यानंतर आता अभ्यासक्रम बघायचा आहे आणि अभ्यासक्रमासोबत तयारी कशी करायची हे देखील आपल्याला बघायचं आहे। तर लक्षात घ्या, अभ्यासक्रम जो आहे तो लघुलेखक, निम्नश्रेणी, लघु टंकलेखक आणि जवान राज्य उत्पादन शुल्क यांकरिता लक्षात घ्या तुम्हाला विषय आहे बुद्धमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी। लक्षात घ्या, दर्जाचा जो असणार आहे तो माध्यमिक शालांत परीक्षा दर्जा असेल। बुद्धिमापन चाचणी तसेच सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न येतील। मराठीचे मराठीमध्ये, इंग्रजीचे इंग्रजीमध्ये प्रश्न असेल आणि चारही जे टॉपिक आहेत त्यावर प्रत्येकी 30 प्रश्न विचारले जातील 30 मार्कांसाठी। म्हणजे तुमचे 1 तास 30 मिनिटांमध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 120 गुण म्हणजे 90 मिनिटे आणि 120 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। सर्व जे प्रश्न आहेत ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत, म्हणजेच एक प्रश्न आणि 4 ऑप्शन दिले जातील। त्यानंतर जवान जो आहे त्याकरिता बुद्धिमापन चाचणी याकरिता विद्यार्थी मित्रांनो सेम पॅटर्न दिला आहे तुम्हाला या ठिकाणी 30 120 प्रश्न 120 मार्क 90 मिनिटे वेळ। फक्त चपराशी हा जो आहे याकरिता तुमच्यासाठी 200 गुणांचा पेपर होईल। 200 प्रश्न 200 गुण आणि वेळ आहे 2 तास, म्हणजे 120 मिनिटामध्ये 200 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। त्यानंतर यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी दिले। बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील। रिझनिंगचे क्वेश्चन असतात, यामध्ये संख्यामाला, अक्षरमाला असे प्रश्न विचारले जातात। त्यासोबत सामान्य ज्ञान याकरिता महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा विषय संदर्भासह नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी हे सर्व प्रश्न असतील। मराठी ग्रॅमरमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण
व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे हे असणार आहे. इंग्रजीमध्ये तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेसिव्ह पॅसेज हे तुम्हाला विचारलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यासक्रम आपण ऑलरेडी बघितला आहे. तर आता तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे तर लक्षात घ्या, सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला आपल्याकडे क्वेश्चन बँक आहे, ज्यामध्ये राज्यघटना 478 प्रश्न, इतिहास 538, भूगोलाचे 751, समाजसुधारक 320, अर्थव्यवस्था 300 आणि सामान्य ज्ञान 2000 प्रश्न उपलब्ध आहेत. हे जे पूर्ण आहेत यामध्ये 4200+ प्रश्न आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी. प्राईज आहे फक्त 99 रुपये. हे मटेरियल आपण परचेस करू शकतात. परचेस करण्यासाठी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने चालू घडामोडींचा जर प्रश्नसंच आपल्याला पाहिजे असेल तर जून 2022 ते नोव्हेंबर 2023 यापर्यंत 3000+ प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. बाकीचे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे. त्यासोबत मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. टॉपिक वाईज क्वेश्चन दिले आहेत. एकूण 1800+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 129. त्यासोबत ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत, ज्यामध्ये एकूण 1300+ प्रश्न तुम्हाला भेटेल. प्राईज आहे 129. तसेच इंग्लिशची क्वेश्चन बँक आहे. 1100+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 129. हे देखील मटेरियल आपण परचेस करू शकता. त्यासोबत सराव प्रश्नपत्रिका देखील आहेत. सराव प्रश्नपत्रिका म्हणजे प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश आपण केलेला आहे. लक्षात घ्या, 100 टेस्ट आहे, 2785 प्रश्न, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत, एकूण 1000 प्रश्न. हे देखील आपण परचेस करू शकतात. याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करायचं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा परीक्षेचा जो टप्पा आहे तो अशा पद्धतीने असणार आहेत. जवान हे जे पद आहे याकरता लेखी परीक्षा होईल 120 गुणांसाठी, शारीरिक चाचणी होईल 80 गुणांसाठी, एकूण 200 गुण. जवान जो आहे नि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याकरता लेखी परीक्षा 120 गुणांसाठी, शारीरिक चाचणी 80 गुणांसाठी, एकूण 200 गुणांसाठी विद्यार्थी मित्रांनो एक्झाम होईल. तसेच तुम्हाला क्वालिफाईंग चाचणी म्हणजे हलके मोटर वाहन चालवता आलं पाहिजे, जड मोटर वाहन देखील चालवता आलं पाहिजे. त्यासोबत चपरासी याकरिता एकच लेखी परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये 200 गुणांसाठी होईल. लघुलेखक, लघु टंकलेखक याकरिता लेखी परीक्षा असेल 120 गुणांसाठी आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी असेल 80 गुणांसाठी. अशी एकूण 200 गुणांसाठी विद्यार्थी मित्रांनो एक्झाम होईल. तर आता निवड प्रक्रिया कशी असेल. लघुलेखक, निम्नश्रेणी व लघु टंकलेखक याकरिता अर्ज केलेले उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील. म्हणजे 120 गुणांपैकी तुम्हाला करा 100ला 45% म्हणजे 45 गुण, 120चे 25% काढून घ्या, तेवढे तुम्हाला गुण मिळाले पाहिजे. त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकच 10 उमेदवार तुम्हाला बोलवले जातील, बरोबर, आणि त्यांची लघुलेखनाची कौशल्य चाचणी घेण्यात येईल. त्यासोबत लक्षात घ्या, लघुलेखक, निम्नश्रेणी व लघु टंकलेखक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गात पदावर निवड करताना लेखी परीक्षा आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी पडताळणीनंतर मिळालेल्या गुणांचे एकत्रित बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येईल. जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदाकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत 25% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील याकरिता विद्यार्थी मित्रांनो एकच 10 कमाल या प्रमाणात उमेदवार बोलवले जातील आणि त्यांची शारीरिक पात्रता पडताळणी विद्यार्थी मित्रांनो घेतली जाईल. त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदावर निवड करताना लेखी परीक्षा आणि शारीरिक पात्रता पडताळणीनंतर होणाऱ्या मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी विद्यार्थी मित्रांनो तयार केली जाईल. तर लक्षात घ्या, अतिमहत्त्वाचं, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, लघुलेखक व लघु टंकलेखक ही जी पदे आहेत ते राज्यस्तरीय संवर्ग आहेत. या संवर्गातील पदाची निवड ही राज्यस्तरीय प्रक्रिया असून निवड यादी देखील राज्यस्तरीय असेल. म्हणजे सदर पदावर निवड झालेले उमेदवार संपूर्ण राज्यात नियुक्तीस पात्र असतील. परंतु चपरासी हे जिल्हास्तरीय संवर्ग आहेत, त्यामुळे जरी सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरून एकत्रितरित्या राबवली जात असली तरी सदर संवर्गाची निवड यादी तयार करताना त्या जिल्ह्याच्या भरावाच्या पदांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरिताच विचारात घेतले जातील व त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. तर आता ही जी एक्झाम आहे तर ती टाटा
TCS एक्झाम कंडक्ट करणार आहेत। याकरिता आपल्याला TCSच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करायचं आहे, खाते तयार करायचे आहे। खाते तयार केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती अद्ययावत करून घ्यायची। त्यानुसार सेवा प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठी अर्ज करायचा आहे। त्यानंतर विविध कालावधीत तसेच विविध पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करायचा आहे। परीक्षा शुल्काचा भरणा विविध पद्धतीने केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल। तर आता तुमच्याकडे डॉक्युमेंट काय काय असले पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असली पाहिजे। वयाचा पुरावा याकरता ओळखपत्र पाहिजे, आधार कार्ड देखील चालून जाईल, लक्षात घ्या। त्यासोबत शैक्षणिक अर्हतेकरता इत्यादी पुरावा तुम्हाला अपलोड करावा लागेल। आपण जर कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला कॅटेगरीचं सर्टिफिकेट द्यावं लागेल। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात जर आपण येत असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल। जर तुम्ही OBC किंवा ज्या अशा कॅटेगरीमध्ये येतात त्याकरिता तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तयार करावं लागेल। त्यासोबत दिव्यांग असेल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, खेळाडूचं आरक्षण पाहिजे असेल त्याचा पुरावा, अनाथ आरक्षण हवं असेल तर त्याचा पुरावा तुम्हाला अपलोड करावा लागेल। राखीव महिला खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र जोडणं कंपल्सरी आहे। त्यानंतर विवाहित स्त्रियांचा नावात बदल झाल्याचा पुरावा पाहिजे। मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञामापन, टंकलेखनाचे प्रमाणपत्र, लघुलेखनाचे प्रमाणपत्र, प्रकल्प भूकंपग्रस्त याचा जर तुम्हाला फायदा हवा असेल तर ते सर्टिफिकेट, MSCITचं सर्टिफिकेट असेल तर ते, हलके मोटर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला असणे गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकतात। ऑनलाईन जो शुल्क आहे तसाच भरायचा आहे आणि संकेतस्थळ जे आहे ते आहे stateexcise.maharashtra.government.in। परीक्षा शुल्क किती आहे तर लक्षात घ्या, या ठिकाणी दिले लघुलेखक याकरिता जो खुला प्रवर्ग आहे त्याकरिता 900, राखीवसाठी 810, लघु टंकलेखक 900, राखीवसाठी 810, जवान खुला 735, राखीव 660, जवान 800 खुला, राखीव 720, चपरासी खुला 800 आणि राखीव प्रवर्गासाठी 720 इतकी फी आहे। आणि ही जी फी आहे ती विद्यार्थी मित्रांनो नॉन रिफंडेबल आहे। तर लक्षात घ्या, या पद्धतीने आपण ॲडव्हर्टाईज बघितले आहेत। जर तुम्हाला आजच्या ॲडव्हर्टाईजची जर PDF पाहिजे असेल तर जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 9356256034 यावर व्हॉट्सअप करा। तसेच आपल्याला स्पेशल GK प्रश्न, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, ॲप्टिट्यूड क्वेश्चन बँक, इंग्लिशची क्वेश्चन बँक, सर्व प्रश्नपत्रिका यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मला संपर्क करायचा आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। थँक्यू।